नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। हॉटेलमध्ये हाणामारी, पिस्तूल लावून धमकी, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल। हातकणंगले तालुक्यातील मालेगाव हद्दीतील एका हॉटेलमध्ये हाणामारीचा प्रकार घडला असून फिर्यादी व त्याच्या सहकार्यावर प्राणघातक हल्ला करत पिस्तूल लावून धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत फिर्यादी अभिषेक छत्री भोगाटी वय 24 राहणार नेपाळ, सध्या राहणार आंबेडकर नगर हेरले यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। सदर आरोपी टिपू सुलतान खतीब, मोहम्मद कुरेशी, प्रवीण नत्था पाटील, मनोज संजय कांदे सर्व राहणार हेरले तालुका हातकणंगले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनास्थळावरील अधिक माहिती अशी की 17 मार्च रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर सांगली मार्गावरील हॉटेल बाबा येथे हा प्रकार घडला। फिर्यादी अभिषेक भोगाटी हे हॉटेल जवळील पानटपरीवर थांबले असता आरोपी प्रवीण नत्था पाटील याने त्यांना हॉटेलमध्ये बोलावलं। हॉटेलमध्ये गेल्यावर फिर्यादीने मेन्यू कार्ड पाहिलं असता आरोपींनी त्याच्यावर आक्षेप घेतला। त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेले जितूकुमार ध्रुवार्थी वय 24 यांना लाकडी काठी व लोखंडी रॉडने मारहाण केली। इतकंच नव्हे तर आरोपी टिपू सुलतान खतीब याने फिर्यादीच्या डोक्याला चॉकलेटी रंगाचं पिस्तूल लावून दारू पाजली आणि त्याच्या जबरदस्तीने व्हिडिओ तयार केला। या व्हिडिओमध्ये फिर्यादी व त्याचे सहकारी जितूकुमार यांना जबरदस्तीने गुन्हेगार असल्याचं कबूल करायला भाग पाडलं व धमकी देत हॉटेल मालकाला देखील शिवीगाळ करण्यात आली। या घटनेनंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।